कापड बाजाराच्या खड्डेमय रस्त्याला अखेर दिलासा। भिंगारवाला चौक ते सर्जेपूर चौक काँक्रिटीकरणाला हिरवा कंदील। आमदार संग्राम जगतापांची प्रत्यक्ष पाहणी। मुख्य बाजारपेठेच्या विकासाला वेग, व्यापाऱ्यांकडून समाधान। अहिल्यानगर शहराच्या व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कापड बाजार परिसरातील भिंगारवाला चौक ते सर्जेपूर चौक हा अनेक वर्षापासून खड्डेमय व जीर्ण झालेला रस्ता अखेर काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून नव्याने विकास होणार आहे। या बहुप्रतीक्षित विकास कामाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर मंगळवारी दिनांक 4 ऑगस्ट रोजी आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका प्रशासन, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे नगरसेवक, अधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधींसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला। मुख्य बाजारपेठेतील या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाल्याने व्यापारी, ग्राहक, पदचारी तसेच वाहन चालकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणे, खड्ड्यामुळे वाहतूक विस्कळीत होणे आणि अपघाताचा धोका वाढणे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी मंजुरी मिळविण्यात आली। पाहणी दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम दर्जेदार, नियोजनबद्ध व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। कामाच्या कालावधीत व्यापारी व नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले। तसेच बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली। या विकास कामांमुळे भिंगारवाला चौक ते सर्जेपूर चौक हा संपूर्ण मार्ग मजबूत, टिकाऊ आणि आधुनिक काँक्रीट रस्त्यात रूपांतरित होणार असून मुख्य बाजारपेठेचे स्वरूप अधिक आकर्षक व सुटसुटीत होणार आहे। याचा थेट लाभ हजारो व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांना होणार असल्याने व्यापारी वर्गाने या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले। शहराच्या मध्यवर्ती भागातील या महत्त्वाच्या विकास कामांमुळे मुख्य बाजारपेठेतील वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार असून भविष्यातील शहरी विकासाला देखील नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। आपल्या शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप यांच्या उपस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने आज मुख्य बाजारपेठ असलेला आपल्या MG रोड येथे रस्त्याची पाहणी करण्यात आली आहे। आपण पाहताय कुठल्याही शहराचं बाजारपेठेचं आर्थिक हृदय असतं आणि महानगरपालिकेच्या वतीने आमचं सातत्याने प्रयत्न आहे की दर्जेदार रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजे। कारण संबंध जिल्ह्यातून नव्हे तर आजूबाजू जिल्ह्यातून सुद्धा लोक खरेदीसाठी आपल्या MG रोडवर येत असतात आणि त्या अनुषंगाने आज महापालिकेचे आयुक्त साहेब असतील, महापौर साहेब असतील आणि नगरसेवक असतील, आम्ही रस्त्याची पाहणी केली आहे। लवकरात लवकर आता सगळे उत्सव सुरू होणार आहेत। गणेश उत्सव आहे, नवरात्र आहे, दिवाळी आहे, त्याच्या आतमध्ये कशा प्रकारे लवकरात लवकर चांगल्या प्रकारे हा रस्ता आपला करता येईल याच्यासाठी आम्ही सर्व महानगरपालिका प्रशासन व पदाधिकारी आम्ही सज्ज आहोत। मी जनतेला सुद्धा आवाहन करतो की आपणही या रस्त्याचं ज्यावेळेस काम चालू असेल आपणही थोडेसे आपल्याला अडचणी येणार आहेत, परंतु ते आपण महिनाभर अडचणी सहन कराव्यात, कारण की एक चांगला प्रकारचा रस्ता येत्या काही महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत। मी पुन्हा एकदा आपल्या शहराचे आमदार संग्रामभाई जगताप साहेब तसेच पालकमंत्री विखे पाटील साहेब, सुजयदादा विखे पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानतो। विशेष लक्ष आपल्या अहिल्यानगर शहरावर आहे आणि लवकरात लवकर ज्या प्रकारे आपण पाहिलं सावळीतले बी रस्ते मोठमोठे झाले, काँक्रीटचे रस्ते झाले, त्या अनुषंगाने आता हेही रस्ते होत आहे। त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि नागरिकांना परत एकदा आवाहन करतो की थोडे दिवस आपण त्रास सहन करा, लवकरच एक चांगली बाजारपेठ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। आपल्या अहिल्यानगर शहरातील मुख्य बाजारपेठ MG रोड इथे छगुराव लांडगे चौक ते आपला पूर्णच MG रोडच्या रस्त्याची पाहणी आत्ताच आपण आपल्या शहराचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप तसेच उपमहापौर धनंजय भैया जाधव तसेच सगळंच नगरसेवक, आयुक्त साहेब तसेच प्रशासन अधिकारी सर्वच या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण या रस्त्याची पाहणी केली। खरं पाहिलं तर आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया यांच्या माध्यमातून रस्त्याची कामे पूर्ण झाली, परंतु आपण हा रस्त्याचं काम पेंडिंग ठेवलं होतं, कारण की इथं मुख्य बाजारपेठ असल्या कारणाने आपल्या जिल्हाभरातून ग्राहक इथे येत असतात आणि यांना कुठलीही अडचण होऊ नये म्हणून आपण हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा
भैयांच्या माध्यमातून आणि पालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण होईल अशी एक योजना तयार केली आहे. आणि त्यानंतर आपण पार्किंगची सुद्धा बाजारपेठेत मोठा प्रॉब्लेम आहे. तर येत्या काळात आपलं रंगभवन असेल तिथे 4 मजली इमारत सुद्धा पार्किंगसाठी आपण उपलब्ध करून देत आहोत. तसेच दंत बाजारात सुद्धा 2 मजली पार्किंग या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. या ठिकाणी व्यापाऱ्यांची सुद्धा टॉयलेटची मागणी या ठिकाणी होती, तर ती सुद्धा आपण लवकरात लवकर ही पूर्ण करत आहोत. आणि येत्या काळात रस्ता नक्कीच चांगल्या प्रकारे होईल, दर्जेदार आणि चांगल्या प्रकारे होईल अशी खात्री मी देते. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.